नमस्कार, मी ललिता. माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथकूट कसं करायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू आधी. हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ व वाटाणा डाळ आणि 2 वाट्या गहू, 2 वाट्या तांदूळ. हे सर्व साहित्य आपण 2-2 वाटी प्रत्येकी घेतलेलं आहे. मेथकुटासाठी काही साहित्यात आपल्याला मसाले घ्यायचे आहेत. तर धणे 1 वाटी, अर्धी वाटी जिरे, मेथ्या 2 चहाचे चमचे, हिंग 4 मोठे खडे घेतले होते, त्याचे जरा तुकडे करून घेतले आहेत, लवंग 10-12, दालचिनी 12 मोठे तुकडे, वेलदोडे 20, हळकुंड 5 मोठी घ्यायची किंवा 6 लहान घेतली तरी चालतील, सुंठ 1 इंचाचे 2 तुकडे, सुक्या लाल मिरच्या वाटी भरून आणि मीठ पाऊण वाटी. मसाले घेताना ही रेग्युलर वाटी मी वापरलेली आहे. तर मेथकुटासाठी लागणारं सर्व साहित्य आपण मंद गॅसवर एक एक करून खमंग भाजणार आहोत. अशाच प्रकारे सर्व डाळी एक एक करून भाजून घ्यायच्या आहेत. गॅस नेहमीच मंद ठेवायचा आहे. अशा प्रकारे एक एक करून सर्व डाळी खमंग भाजून घ्यायच्या आहेत. लालपणा तुम्ही बघू शकता, एवढ्या लाल भाजायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व डाळी लालसर भाजून घेतलेल्या आहेत. आता आपण सर्व मसाले एक एक करून खमंग भाजून घेणार आहोत. मीठ सुद्धा भाजून घ्यायचे आहे. भाजलेले सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घ्यायचे आणि मग डाळीमध्ये मिक्स करून दळून आणायचं. दळून आणलेले मेथकूट एकदा चाळून घेऊन बरणीत भरून ठेवा. हे 2 वर्ष आरामात टिकते. चपाती, ब्रेड व मुगाच्या डाळीच्या गरम खिचडीबरोबर उत्तम लागते. थँक्यू फॉर वॉचिंग.